एक महत्त्वाची बातमी आहे। रेशन कार्ड धारकांसाठी राज्य सरकारकडून दिवाळी पॅकेज देण्यात येणार आहे। राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय झालाय। शासनाच्या या निर्णयामुळे गरिबांची दिवाळी गोड होणार आहे। या दिवाळीमध्ये नागरिकांना देण्याचा निर्णय झालेला आहे ते फक्त 100 रुपयामध्ये जवळपास 1,70,00,000 कुटुंबांना याचा फायदा होणार लाभ। राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। कारण आताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यामध्ये आताच मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि या बैठकीमधून रेशनधारकांसाठी 2 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। तर या आनंदाच्या निर्णयामुळे रेशनधारकांची दिवाळी 100% गोड सुद्धा होणार आहे। कारण रेशनधारकांना हे 2 आनंदाचे निर्णय 100% लाभदायक सुद्धा ठरणार आहेत। बघा, आता 20 ऑक्टोबर पासून दिवाळीला सुरुवात होणार आहे। त्याच पार्श्वभूमीवरती राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून राज्यातील सर्व रेशनधारकांना दिवाळीनिमित्त या 20 वस्तू मोफत सुद्धा मिळणार आहेत। त्यासोबत रेशनधारकांना तुमच्यासाठी अजून एक आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर तो निर्णय म्हणजे रेशनधारकांना तुम्हाला दिवाळीनिमित्त राज्य सरकारकडून 5,000 रुपयांचा बोनस देण्यात येणार आहे। कारण हे जे रेशनधारक आहेत हे रेशनधारक 90% शेतकरी बांधव आहेत आणि या शेतकरी बांधवांचा या सप्टेंबर महिन्याच्या परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा झालेलं आहे। त्यामुळे सध्याच्या स्थितीला पाहता शेतकरी बांधवांची आर्थिक परिस्थिती कोलमडलेली आहे। तर या गोष्टीचा विचार करून आताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून 2 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। या 2 आनंदाच्या निर्णयामुळे रेशनधारकांमध्ये या ठिकाणी आतापासून आनंदाचे वातावरण पसरायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु रेशनधारकांना याचा प्राथमिक स्वरूपामध्ये सरसकट सर्व रेशनधारकांना घेता येणार नाही। म्हणजेच ज्या नागरिकांकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल, अशाच रेशनधारकांना या 20 वस्तूंचा लाभ आणि या 5,000 रुपयांच्या बोनसचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा, रेशनधारकांना तुम्ही जर पिवळे रेशनधारक असाल, केसरी रेशनधारक असाल आणि तुम्ही प्रत्येक महिन्याला रेशन कार्डच्या आधारावरती रेशन धान्य घेत असाल तर तुम्हाला या 20 वस्तू वाटप करण्याचा निर्णय आणि 5,000 रुपयांचा बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल आणि तुम्ही रेशन कार्डवरून धान्य आणत नसाल, कधीतरी वर्षातून एकदाच धान्य आणत असाल तर तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही। म्हणजेच जे नियमित धान्य आणणारे रेशनधारक आहेत त्यांच्यासाठीच या ठिकाणी या 20 वस्तू वाटप केल्या जात आहेत आणि त्यांनाच 5,000 रुपयांचा बोनस देण्यात येणार आहे। बघा, रेशनधारकांना राज्य सरकारने सर्व गोष्टींचा विचार लक्षात घेतलेला आहे आणि या सर्व गोष्टींचा विचार लक्षात घेऊनच हे 2 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। तर हे 2 आनंदाचे निर्णय आता या ठिकाणी आपण बघितलेले आहेत। बघा, पहिला आनंदाचा निर्णय म्हणजे दिवाळीनिमित्त सर्व रेशनधारकांना 20 वस्तू वाटप होतील आणि दुसरा आनंदाचा निर्णय म्हणजे रेशनधारकांना दिवाळीच्या निमित्त 5,000 रुपयांचा बोनस वाटप होणार आहे। तर एकंदरीत या बोनसचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे, या 20 वस्तूंचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे, याच्यासाठी कोणकोणते पात्रता लावण्यात आलेले आहेत, याच्यासाठी कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, याच्यासाठी कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, कोणकोणती कागदपत्रे जमा करायची आहेत, याच्यासाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा आहे, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। रेशनधारकांना तुमची यंदाची दिवाळी 100% गोड सुद्धा होणार आहे। बघा, रेशनधारकांना तुम्ही सुद्धा व्हिडिओच्या सुरुवातीला ऐकलेलं होतं की रेशनधारकांना 20 वस्तू वाटप केल्या जाणार आहेत, परंतु या 20 वस्तू कोणकोणत्या आहेत त्याची माहिती सुद्धा देणार आहे। बघा, रेशनधारकांना तुम्हाला सुद्धा आठवत असेल की सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या 2 ते 3 दिवसांमध्ये राज्यामध्ये मान्सूनचा परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये पडलेला होता। म्हणजेच काही ठिकाणी अति मुसळधार तर काही ठिकाणी अति ढगसदृश्य पाऊस पडलेला होता। त्यामुळे शेतकरी बांधवांचं, रेशनधारकांचं, लाडक्या बहिणींचा, ज्येष्ठ नागरिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये या पावसामुळे नुकसान सुद्धा झालेलं आहे। त्यामुळे त्यांची दिवाळी गोड होईल की नाही हा प्रश्न सरकारच्या मनामध्ये सुद्धा पडलेला होता। सरकारला तशा प्रकारे परिपत्रक सुद्धा पाठवण्यात आलेलं होतं। त्यामुळे सरकारने याच्यावरती निर्णय घेतलेला आहे आणि या ठिकाणी 2 मिनिटांपूर्वी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि याच बैठकीमधून 2 आनंदाचे निर्णय लागू करण्यात आलेले आहेत। तशा संबंधित परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे। परंतु पिवळे किंवा केसरी रेशनधारक असाल तरच तुम्हाला या 2 आनंदी निर्णयांचा लाभ घेता येईल, अन्यथा पांढरे रेशनधारक असाल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही, वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर बघा, रेशनधारकांना या 20 वस्तू कोणकोणत्या
आहेत आणि या 20 वस्तूंचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे त्याचीच माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत। परंतु रेशनधारकांना अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून रेशन कार्ड संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जातील। बघा, रेशनधारकांना राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून तुम्हाला या 20 वस्तू वाटप होणार आहेत। तर या 20 वस्तू सरासरी 4,500 रुपये किमतीच्या असणार आहेत। म्हणजेच तुम्हाला या दिवाळीला किराणा भरायची गरज भासणार नाही। तुम्हाला 5,000 रुपयांचा बोनस आणि या 20 वस्तू वाटप सुद्धा होतच आहेत। परंतु रेशनधारकांना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की सरसकट सर्व जिल्ह्यामधील पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांना या 20 वस्तूंचा लाभ घेता येणार नाही। सरकारने दिलेल्या माहितीनुसार प्रमुख या ठिकाणी 14 जिल्ह्यामधील पात्र रेशनधारकांनाच याचा लाभ घेता येणार आहे, त्यांनाच याचा लाभ देण्यात येणार आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा या 14 जिल्ह्यामधील पिवळे किंवा केसरी रेशनधारक असायला पाहिजेत, तरच तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। तर एकंदरीत या ठिकाणी आपण त्या जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे। जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा दिवाळीच्या निमित्तानं 5,000 रुपयांचा बोनस आणि दिवाळीच्या निमित्तानं 20 वस्तू सुद्धा वाटप होतील। परंतु रेशनधारकांना त्याच्या अगोदर पात्रता लक्षात घ्यायची आहे। जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला दिवाळीच्या निमित्तानं या 20 वस्तूंचा लाभ घेता येईल आणि तुम्हाला 5,000 रुपयांचा लाभ घेता येणार आहे। तर बघा रेशनधारकांना, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की प्रत्येक सणाला राज्य सरकारकडून आनंदाचा शिधा वाटप केला जात असतो। म्हणजेच रेशनधारकांना गुढीपाडव्याला आनंदाचा शिधा वाटप केला जात असतो, त्याचप्रमाणे दसऱ्याला सुद्धा आनंदाचा शिधा वाटप केला जात असतो। परंतु यावर्षी राज्य सरकारने गुढीपाडव्याला या ठिकाणी आनंदाचा शिधा वाटप केला नाही। त्यानंतर आता दसरा येऊन गेला तर त्या दसऱ्याला सुद्धा आनंदाचा शिधा वाटप केलेला नव्हता। परंतु आता या ठिकाणी 20 ऑक्टोबर पासून दिवाळीला सुरुवात होत आहे, त्यामुळे राज्य सरकारकडून तयारी सुद्धा सुरू झालेली आहे। म्हणजेच एकंदरीत पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारावरती आनंदाचा शिधा वाटप केला जाणार आहे। परंतु या वर्षीची दिवाळी जास्त प्रमाणामध्ये गोड सुद्धा होणार आहे, कारण रेशनधारकांना यावर्षी आनंदाच्या शिध्यामध्ये या ठिकाणी 20 वस्तू असणार आहेत। म्हणजेच प्रत्येक वर्षी फक्त 7 ते 8 वस्तू असायच्या, परंतु यावर्षी याच्यामध्ये वस्तू सुद्धा वाढवण्यात आलेल्या आहेत। याच्यामध्ये पहिली वस्तू तेलाचा डबा आहे, दुसरी वस्तू साखर आहे, त्यानंतर विविध प्रकारच्या डाळी, विविध प्रकारचे मसाले, अजून तुम्हाला 16 वस्तूंची यादी या ठिकाणी वाचून दाखवत आहे। म्हणजेच एकंदरीत 20 वस्तू वाटप केल्या जाणार आहेत, त्यापैकी 4 वस्तूंची यादी वाचून दाखवलेली आहे, उर्वरित 16 वस्तूंची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे। परंतु रेशनधारकांना जरी तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तरी पण तुम्ही जर या पात्रतांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही, कारण राज्य सरकारकडून या 2 आनंदी निर्णयांसाठी पात्रता सुद्धा लावण्यात आलेल्या आहेत। जे रेशनधारक पात्रतेमध्ये बसत असतील त्याच रेशनधारकांना आनंदाचा शिधा वाटप केला जाणार आहे, त्याच रेशनधारकांना 5,000 रुपयांचा बोनस मिळणार आहे। बघा रेशनधारकांना, एकंदरीत या ठिकाणी आपण पात्रता सांगत आहोत, तुम्ही सुद्धा या ठिकाणी कान देऊन पात्रता ऐकायची आहे। जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुम्हाला तुमच्या रेशन कार्डच्या आधारावरती या ठिकाणी दिवाळीच्या निमित्तानं आनंदाचा शिधा वाटप होईल आणि तुम्हाला दिवाळीच्या निमित्तानं 5,000 रुपयांचा बोनस मिळून जाणार आहे। तर एकंदरीत या शिध्यामध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत त्याची यादी वाचणार आहोत, त्याच्या अगोदर आपण पात्रता सुद्धा बघून घेऊया। तर बघा रेशनधारकांना, या शिध्यासाठी जी पहिली पात्रता लावण्यात आलेली आहे तर ती पहिली पात्रता म्हणजे रेशनधारकांना तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे। दुसरी पात्रता म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजेत। तिसरी पात्रता म्हणजे तुमचे वार्षिक उत्पन्न शासनाने ठरवलेल्या उत्पन्नापेक्षा कमी असायला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाची पात्रता म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे। बघा एकंदरीत जे रेशनधारक या 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्या रेशनधारकांना दिवाळीच्या सणानिमित्त आनंदाचा शिधा वाटप केला जाईल आणि त्यांना एकंदरीत 5,000 रुपयांचा बोनस 20 तांदूळ होणार आहे। बघा रेशनधारकांना, आता हा 5,000 रुपयांचा बोनस कशा पद्धतीने मिळणार आहे, याच्यासाठी कुठे अर्ज, कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, या आनंदी शिध्याचा लाभ घेण्यासाठी कुठे आणि कसा अर्ज करायचा आहे त्याची माहिती सुद्धा देणार आहे। परंतु रेशनधारकांना एक गोष्ट लक्षात घ्या की तुमच्याकडे महत्त्वाची 4 कागदपत्रे असायला पाहिजेत। कागदपत्रे असतील तर शासनाला कळणार आहे की तुम्ही रेशनधारक आहात। बघा याच्यामध्ये पहिलं कागदपत्र म्हणजे तुमचं आधार कार्ड लागणार आहे, त्यानंतर तुमचं
तुमचं उत्पन्न किती आहे याचा उत्पन्न दाखला, त्यानंतर पॅन कार्ड लागेल, मतदान कार्ड लागणार आहे आणि छोट्या आकाराचे 2 फोटो सुद्धा लागणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर या ठिकाणी त्याची झेरॉक्स सुद्धा लागणार आहे. बघा, एवढ्या कागदपत्रांची मागणी करण्यात आलेली आहे. ज्या ज्या रेशनधारकांकडे हे महत्त्वाची कागदपत्रे असेल त्या रेशनधारकांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. बघा, रेशनधारकांना पात्रता बघितली, कागदपत्रे बघितली, नियम सुद्धा बघितलेले आहेत. आता आपण या ठिकाणी या 5,000 रुपयांचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे, या 20 वस्तूंचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे, या 20 वस्तूंपैकी या ठिकाणी आपण 16 जिल्ह्यांची यादी राहिलेली आहे ती यादी सुद्धा बघणार आहोत. म्हणजेच या 16 वस्तू कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात. परंतु रेशनधारकांना तुम्हाला व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सांगितलं होतं की सरसकट सर्व जिल्ह्यामधील पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांना या 20 वस्तूंचा लाभ घेता येणार नाही. सरसकट सर्व जिल्ह्यामधील रेशनधारकांना या 5,000 रुपयांच्या बोनसचा लाभ घेता येणार नाही. तर याच्यासाठी प्रमुख 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. जे जे रेशनधारक 14 जिल्ह्यामधील असतील त्याच रेशनधारकांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. तर एकंदरीत या 14 जिल्ह्यांची यादी सुद्धा वाचून दाखवणार आहे. त्यामुळे अगदी 1 मिनिट काळजीपूर्वक डोळे उघडे ठेवून कान उघडे ठेवून हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि ऐकायचा सुद्धा आहे. बघा, रेशनधारकांना राज्य सरकारने सर्व गोष्टींचा विचार लक्षात घेऊन हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे 2 मिनिटांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या सुद्धा फिरू लागलेल्या आहेत. परंतु आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून सर्व अपडेट बघितलेले आहे. आता फक्त या 20 वस्तू कोणकोणत्या आहेत त्याची यादी, 16 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आपण पाहणार आहोत. बघा, रेशनधारकांना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार आनंदाच्या शिद्यामध्ये या ठिकाणी तेल मिळणार आहे, त्यासोबतच साखर मिळणार आहे, विविध प्रकारचे मसाले, डाळी, मीठ, मैदा, साखर, हरभरा, त्यासोबतच विविध प्रकारचे सोयाबीन असेल, त्यासोबतच विविध गुळ असेल, त्यासोबतच डाळ असेल, अशा पद्धतीने टोटल 20 वस्तू किराणाच्या साहित्यामध्ये देण्यात येणार आहे. परंतु रेशनधारकांना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फक्त या 14 जिल्ह्यामधील रेशनधारकांना देण्यात येणार आहे. बघा, रेशनधारकांना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार हे 14 जिल्हे आत्महत्याग्रस्त असणाऱ्या शेतकरी बांधवांचे जिल्हे आहेत. म्हणजेच त्या शेतकरी बांधवांच्या घरामधील कोणत्या तरी एका शेतकरी बांधवांनी आत्महत्या केलेली आहे. त्या दृष्टिकोनातून सरकारने हा निर्णय घेतलेला आहे की ज्या ज्या शेतकरी बांधवांच्या घरामधील एखाद्या सदस्याने आत्महत्या घेतलेली असेल तर त्या शेतकरी आत्महत्याग्रस्त असणाऱ्या शेतकरी बांधवांच्या कुटुंबांना या ठिकाणी आनंदाचा शिधा वाटप केला जाईल आणि त्यांना या ठिकाणी 9,000 रुपयापर्यंत प्रत्येक महिन्याला अनुदान सुद्धा वितरित केलं जाईल. अशा पद्धतीने 2 मिनिटांपूर्वी निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे जर तुमच्या घरामधील एखाद्या शेतकरी बांधवांनी आत्महत्या केलेली असेल तर तुम्हाला 9,000 रुपये म्हणजेच हे रेग्युलर वर्षानुवर्ष चालूच आहे. जर तुम्हाला हे माहिती नसेल तर तुम्ही अन्न पुरवठा विभागामध्ये जाऊन या ठिकाणी चौकशी करू शकता. त्यानंतर तुम्हाला सुद्धा प्रत्येक महिन्याला 9,000 रुपयांची पेन्शन सुरूच होणार आहे. बघा, 14 जिल्ह्यांची यादी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. जर तुमचा जिल्हा 14 जिल्ह्यांपैकी असेल आणि तुमच्या घरामध्ये एखादी आत्महत्याग्रस्त असणारे कुटुंब असेल, तुम्ही असेल, तर या ठिकाणी तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे.